तीच ती भाजीपोळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर बनवा चटपटीत असे शेंगोळे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चटपटीत असे शेंगोळे बनवण्यासाठी ते बघा, मी 5 ते 6 एवढ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. तसेच 3 ते 4 एवढ्या आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे आणि थोडं जिरं घालून आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. एकीकडे आपल्याला 3 कप एवढं गव्हाचं पीठ आणि 1 कप एवढं आपल्याला ज्वारीचं पीठ इथे घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढं तिखट आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तसेच अर्धा चम्मच आपल्याला हळद इथे घ्यायची आहे. अर्धा चम्मच हळद घेतल्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तर मी इथे 1.5 चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे. आता आपण जो बारीक ठेचा वाटून घेतलेला होता तो ठेचासुद्धा आपल्याला 1 ते 1.5 चम्मच याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा ठेचा आपल्याला साईडने ठेवायचा आहे. शेंगोळे छान असे नरम बनण्यासाठी 1 ते 2 चम्मच आपल्याला खायचं तेल याच्यामध्ये घालायचं आहे. तसेच 3 चम्मच एवढं दही आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले या कणकीमध्ये इथे आपल्याला मिक्स करायचे आहे, जेणेकरून जे मसाले आहे ते पूर्णतः कणकीमध्ये छान असे मिक्स झाल्या जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर एक लाईक आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता कणकीमध्ये आपले जे मसाले आहे ते छान इथे मिक्स झालेले आहे. आता थोडं थोडं पाणी घालत इथे आपल्याला या कणकीचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ही कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे. कणिक भिजवताना आपल्याला एकदम आसट नाही किंवा एकदम घट्ट नाही, मध्यम अशी कणिक इथे भिजवून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कणकेचा गोळासुद्धा आपला इथे तयार झालेला आहे. थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि या कणकीमधला एक छोटासा असा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी व्हिडिओ ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे सर्व काही करायचं आहे. एकीकडे एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हा कणकीचा गोळा आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि हाताने याच्यावर अशा प्रकारे घासत घासत आपल्याला याचा लांब आकार करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला करायचं आहे. आता एक चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने याला मधोमध असं कापायचं आहे आणि शेंगोळ्याला एक प्रकारचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी याला अशा प्रकारे लांब करत आहे आणि लांब केल्यानंतर याला मधोमध असं कट करत आहे आणि आता आपण याला शेंगोळ्याला छान असा आकार देऊया. तर शेंगोळ्याचा आकार करताना बघा, याला अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. खूपच मस्त असे हे शेंगोळे बनून तयार होतात. तसेच चवीलासुद्धा खूप असे चविष्ट लागतात. जेव्हा आपल्याला हलकी फुलकी भूक असेल, पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा तीच ती पोळी भाजी तुम्हाला खायची नसेल, तेव्हा तुम्ही ही चटपटीत शेंगोळे रेसिपी नक्कीच घरी बनवू शकता. इथे तुम्ही बघू शकता पूर्णतः जे शेंगोळे आहे ते मी इथे बनवून घेत आहे. आमच्या लहानपणी आमची आजी आमच्यासाठी अशा प्रकारचे शेंगोळे नेहमीच बनवत होती आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी जे शेंगोळे आहे ते पूर्ण इथे बनवून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता भरपूर असे शेंगोळे इथे बनवून तयार झालेले आहे. आता आपण या शेंगोळ्यासाठी छान असा रस्सा बनवून घेऊया. त्याच्यासाठी बघा, गॅसवर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 चम्मच एवढं खायचं तेल याच्यामध्ये घालायचं आहे. तेलसुद्धा आपल्याला इथे छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि अर्धा चम्मच एवढी मोहरी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. मोहरी छान इथे तडतडली की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पण बाजूला ठेवलेला ठेचा. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला ठेचा घालायचा आहे आणि ठेचा घालून आता आपल्याला हा ठेचा या फोडणीमध्ये छान असा होऊ द्यायचा आहे. खूपच सोपी आणि साधी रेसिपी आहे, घरी एकदा नक्की ट्राय करा. इथे आपल्या फोडणीमध्ये हा ठेचा छान असा झालेला आहे. आता काही मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथे घालायचं आहे 1 चम्मच एवढं लाल तिखट, अर्धा चम्मच एवढी हळद, चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले आपल्याला फोडणीमध्ये छान असे होऊ द्यायचे आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ही रेसिपी इथे बनवायची आहे. आता इथे मसाले छान असे फोडणीमध्ये झाल्यानंतर आता या कपाने आपल्याला 5 ते 6 कप इथे पाणी घालून घ्यायचं आहे.
तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच इथे सर्व काही आपल्याला करायचं आहे. 5 ते 6 कप पाणी घातल्यानंतर आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता पाण्याला आपल्या छान अशी उकळी फुटलेली आहे. आता ज्या कणकीपासून आपण शेंगोडे बनवलेले होते ते कणिक आपल्याला इथे थोडी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून त्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. मिक्स करून या कणकीचा बनवलेला जो घोळ आहे तो आपल्याला या फोडणीच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही किंवा आणखी काही आपल्याला हा रस्सा घट्ट बनवण्यासाठी इथे बिलकुल वापरायचा नाही. फक्त आपल्याला कणकीचा घोळ या रस्स्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता या रश्श्याला आणखी एक उकळी फुटू द्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण जे शेंगोडे बनवलेले आहे ते शेंगोडे आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी ना आपल्याला जास्त इथे मसाले लागले ना आपल्याला जास्त इथं वेळ लागलेला आहे. ज्याप्रमाणे मी आधीही म्हटलं की ही रेसिपी खूप अशी साधी सोपी आहे, त्याचप्रमाणे खूप अशी चवीला चविष्ट आहे. तर अशा प्रकारे पूर्ण शेंगोडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि शेंगोडे टाकल्यानंतर या पाण्याला कमी जास्त 4 ते 5 उकळ्या छान अशा फुटू द्यायच्या आहे. 4 ते 5 उकळ्या फुटल्या की हे जे शेंगोडे आहे ते वर यायला सुरुवात होतात आणि जेव्हा हे शेंगोडे पूर्णतः वर येतात तेव्हा समजायचं की आपले शेंगोडे इथे तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असे शेंगोडे बनून आपले तयार होते. आधीच्या काळामध्ये बाहेर जास्त पदार्थ विकत मिळत नव्हते. तेव्हा जर काही चटपटीत खायचं असेल किंवा जर तीच ती भाजीपोळी खायला कंटाळा आला असेल तेव्हा आपली आई म्हणा किंवा आपली आजी आपल्यासाठी अशा प्रकारचे नवनवीन पदार्थ ही बनवत होती. त्यामधलाच एक पदार्थ म्हणजे आपले शेंगोडे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले शेंगोडे बनून इथे तयार झालेले आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हे शेंगोडे काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता. आजची ही शेंगोडे रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका. आणखी चटपटीत बनवण्यासाठी अर्ध लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि सर्व करायचे आहे गरमागरम असे शेंगोडे. विदर्भाची स्पेशल आणि आजीच्या हातचे हे शेंगोडे रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडार रेसिपीला एकदा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.